शहाद्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश मेळावा, शेकडो महिला पुरुषांचा शिवसेनेत प्रवेश। शहादा शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने मीरा प्रताप लॉन येथे भव्य पक्षप्रवेश, पदाधिकारी नियुक्ती व विचारविनिमय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून पक्षाला पाठिंबा दर्शवला। कार्यक्रमाला शिवसेनेचे लोकप्रिय नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशादादा पाडवी, नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हा शिवसेना प्रमुख रामभैया रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच जाहीर शेख मुशीर, शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, शहादा तालुका प्रमुख मल्लेश जयस्वाल, सुपडूदादा खेळकर, डॉक्टर पेंढारकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे नेत्यांनी स्वागत करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले। आगामी काळात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका दिव्यांग मुलाला व्हीलचेअर भेट देत त्याला मदतीचा हात दिला। या संवेदनशील उपक्रमाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। भव्य पक्षप्रवेश मेळाव्यामुळे शहादा शहर व तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। सर्व कार्यकर्ता विनंती करतो जगदीश भाऊ तुम्ही पुढे या, तुम्ही सर्व गणेश काळूजी हे कार्यकर्त्यांची नावं सोडून गेली असतील त्यांचा मी माफी मागतो। शिवदादा रावडा आजची पूर्णियामध्ये आहे, आम्ही चला लवकर लवकर जास्ती त्यांनी पटाका वेळेचं कमा जिल्हा परिषद पंचायत समिती पुढे आहे आणि खास करून या भागातून माझ्या आदिवासी समाजाच्या भरपूर लोकांनी प्रवेश केला म्हणून मी पहिले तुमचं अभिनंदन करतो। या शिवसेना पक्षामध्ये जुडलो। आपण सांगितलं पहिले सुरुवातीला तसं नाही असतो असेल तर त्याच्या मागे येत आहे, मी सिद्ध करून दाखवलं आहे। आम्ही काय श्रीमंत नाही, आम्ही काय मोठे माणसे नाही, पण ज्या पक्षाने आपल्याला जबाबदारी दिली आहे ते पक्षाची जबाबदारी आपण जर इमानदारीने पार पाडली तर पक्ष आपला पाठीशी उभा राहतो। आणि त्याचाच एक मी एक जागता उदाहरण आहे। बैठे बैठे बोल रहा था कि शिरीष दादा एक क्लिप वायरल हुई है। वो क्लिप शिरीष दादा ने नहीं करी पर नाम इसका आता। भारतीय जनता पक्ष का एक नगर सेवक नंदुरबार का वो क्लिप में बोल रहा है कि हिनाताई कितने टक्के पैसे लेते थी। कौन बोलता, उसका ही आदमी बोल रहा। त्याच्या माणसाची क्लिप आहे ती की हिनाताई एवढे टक्के पैसे घ्यायची असा भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक सांगतो। इतने पाप तुम्हारे पुढारी ने कभी करे नहीं, इतना ख्याल में रखना। हमारी वजह से तुम्हारी इज्जत कम होगी ऐसा कभी जिंदगी में हमारे से होगा नहीं। हम जितने भी दिन राजकारण में है उतने दिन तुम्हारी ईमानदारी से सेवा करेंगे। खाली प्रामाणिक कार्यकर्ते पाहिजेत, धंधेवाईक लोग होना नहीं तो बाबा हमारी भी सच्ची बोलता मैं तो वो ददरदुल्ला 3 बार करा वो रोहन माली ने, उसके बाद पार्टी को बोला इसको निकालो, फिर लाए और एक जन, वो क्या नाम, चौधरी, घनश्याम चौधरी। वो घनश्याम चौधरी शिवसेना का नेता हो गए, हम उसके कार्यकर्ते हो गए। वो शिवसेना के खिलाफ पोस्ट कर रहा था, मैंने वहां जाके झगड़ा किया, मैंने बोला इसको निकालो यहाँ से। जो शिवसेना में कभी आता नहीं, कार्यकर्ताओं के पास जाते नहीं, अरे ये लोग तुम्हारे पास बंबई में आते होंगे ना, तुम पद देते होंगे तो नहीं चलेगा। पद आमचे पद फुकटात भेटत नाही, आमचे पद
प्रतिष्ठित माणसाला भेटलं पाहिजे, समाजासाठी झटणाऱ्याला भेटलं पाहिजे. पैशाने कोणी श्रीमंत होत नाही. ज्याच्या घरावर चपला बूट जास्त आहेत तोच माणूस श्रीमंत राहतो. पैशाने कोणी मोठा होत नाही. ते मन जिंकणारे आपले सर्व कार्यकारिणी. ज्या वेळेस आपले नेते, मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना हे सर्वसामान्य लोकांचं कामं कशा पद्धतीने होतील, एक जनसामान्याचा नेता, एक सर्वसाधारण कार्यकर्त्याचा नेता असं म्हणून ज्यांनी ओळख दिली आणि त्यांनी या सगळ्यांचा लाडका बहिणीचा लाडका भाऊ म्हणून जी ओळख या महाराष्ट्रामध्ये तयार केली, असे आपल्या या नेत्यांच्या विश्वासावर, या नेत्यांच्या याच्यामध्ये आज सर्वसाधारण जनता फक्त नंदुरबार जिल्हा नव्हे, फक्त शहादा नव्हे, नंदुरबार जिल्हा नव्हे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतःहून उत्सुक असलेले हे कार्यकर्ते आज आहेत. आज शिवसेना पक्षामध्ये शेकडो शिवसैनिकांनी प्रवेश केला. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. पक्ष मजबूतीसाठी शहादे तालुक्यामध्ये आज मेळावा घेण्यात आला. BLOचं काम सुरू आहे, SIRचं काम आहे. SIR हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शासकीय कर्मचारी BLO म्हणून काम करतात आहे, पण निवडणूक त्यांना लढायची नाही आहे, निवडणूक आम्हाला लढायची आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जबाबदारीने सांगितलं की BLOचं काम आपण स्वतः जबाबदारीने घ्या. जो माणूस गावात राहतो, ज्यांची नावं 2-3 ठिकाणी असतात पण प्रत्यक्ष राहतात जिथं आहे त्याच ठिकाणी त्यांची नावं असली पाहिजे. पक्ष मजबूत करण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करावं असं आव्हान आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. आणि सगळे नेतेसुद्धा आजच्या शिवसेनेच्या या मेळाव्यामध्ये आमदार आमशा पाडवी साहेबसुद्धा, माजी आमदार शिरीषदादा, मी स्वतः, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख सगळ्यांनी फार मेहनतीने आजचा मेळावा यशस्वी केला. भविष्यामध्ये सगळेच जण पक्षाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करतील. मान सन्मान विसरून पक्ष मजबूतीसाठी तुम्हाला मला सर्वांना काम करायचं आहे याची जाणीव प्रत्येकाला करून दिली आहे. मला वाटतं शहादा तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेना मजबूतीने पुढे आल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा आहे. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.